मोकळं मोकळं वाटतंय. वाह, तू फार कामाचा माणूस आहे रे. एक काम कर, तू उद्यापासूनच कामावरती रुजू होऊन जा. काय सांगताय सर? हो, उद्या सकाळी यायचं, पण वेळेत यायचं. लक्षात ठेव. हो सर. मी जुन्या जमान्याचा हेड सर आहे सर. हा, हे तू लक्षात ठेव. लक्षात आहे सर. आणि इथे यायचं नाही. बाहेर हो. हो, बाहेर बाहेर. सॉरी सर. मी थँक्यू सर. उद्या येतो सर. या या. थँक्यू सर. हो हो. हे कुंडीत टाकतो सर. थँक्यू सर. झालं. लागली शिडी. झाडू. आता मिशन कौलांची साफसफाई. मिस्टर तेज प्रताप मक्तेदार, तुमची मैत्री जपण्यासाठी हे काय काय करावं लागतंय बघा. पण माझी हे सगळे कष्ट करण्याची तयारी आहे तुझ्या आनंदासाठी, तुझ्यासाठी. चलो. लगेच आणखी बडीला फोन करून कसं सांगणार? आणखी बडी, थँक्यू. सॉरी. पण आणखी बडी, खरंच थँक्यू. आज माझ्यातल्या या तेज प्रताप मक्तेदाराची तुम्ही ओळख करून दिली. तुमच्यामुळे मला ही नोकरी मिळाली. हा, पण मी ही नोकरी फक्त गिफ्टसाठी करत नाही बरं का, सेल्फ रिस्पेक्टसाठी करते. हा, स्वामीजी, हानकी बडीने मला सेल्फ रिस्पेक्टची जाणीव करून दिली. सेल्फ रिस्पेक्ट जाग होणं म्हणजे काय हे आज मी अनुभवलं, म्हणून तर मी हे धाडस करू शकलो. खरंच हे स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी शिक्षक होईन. पण हानकी बडी, खरंच थँक्यू. आता इथनं पुढं मी जे काय करेन ते ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग. आणखी बडी. जालिंदर, मुंबईची वारी करायला लागणार पुन्हा. नाही, मुंबई का बरं? आमच्या नंतर मुंबईला जाऊन त्या कोलतेने आमच्या नावाचा काय गोंधळ घातलाय हे कळायला पाहिजे आम्हाला. आपल्या घरी आला होता तेव्हा ज्या तोऱ्यात तो आमच्याशी बोलला त्यावरून काहीतरी खेळीत खेळलाय तो गडी. शिवाय पक्षश्रेष्ठींच्या मनात आमच्या विरोधात गैरसमज निर्माण केला नाही ना त्यांनी, याची पण चाचपणी करायला पाहिजे. तुमच्या लक्षात आलंय का? आधी छोटं छोटं काही घडलं तरी 10 वेळा फोन यायचा पक्षश्रेष्ठींचा आम्हाला, आणि आता एवढा मोठा हल्ला झाला तरी साधा एक फोन केला नाहीये त्यांनी आम्हाला. लक्षात येते का तुमच्या? माई, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे बरं का. राजकारण आहे, राजकारण. ते कधी कोण कोणाचं नसतंय. बोलते सारखा परका माणूस आपला होईल
आणि आपल्या जीवाभावाचा हक्काचा माणूस कधी परक होईल काही सांगता येत नाही. माई 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 अगं इथं काय करतेस तू? चल ना बरोबर, चल ना. अगं शाले, अगं काय करते, किती बोंबलते ग तू? हा, बोंबलत यायचं असं ठरवलंच आहे का? नाही, तुला दिसतं का ऐकू येत नाही? काय चाललंय आमचं दोघांचं? हा, काहीतरी महत्वाची चर्चा सुरू आहे, जरा थांबावं, विचारावं, काय नाही का? ऐक की माई, हे सगळं नंतर कर की. अगं तुला लय मोठी गंमत दाखवायची. चल ना. हा बघा, परत म्हणायचं नाही मला बोलवलं नाहीस म्हणून. चल ना माई, चल ना. मला काम आहे, तू हो पुढे, तुला कधी अक्कल येणार? नाही माई, चल तू. आताच्या आता लय मोठी गंमत आहे. अगं चल ना. चाले, जरा थांब जरा. जालिंदर, हा, प्रदेशाध्यक्षांना फोन करा आणि बघा अंदाज घ्या काय चाललंय काय नाही. जरा हळू पडू आम्ही. चल चल, लवकर चल, लवकर चल, लवकर चल. मोठे झाले ना तशी अक्कल कमीच होत चालली तुमची. काय तुझं आता? काय शाले, बघितलं का माई, ती वैदेही कशी झाडू घेऊन कौलावर चढली येते. हे दाखवायला आणलं आम्हाला? हा, यात काय गंमत आहे? शाले, तुला कधी अक्कल येणार ग? हा, निवडणुकीच्या तोंडावर महत्वाचं बोलतो तो आम्ही जालिंदर बरोबर, तर आम्हाला हे दाखवायला घेऊन आली? अशी बोंब ठोकत आलीस का आम्हाला वाटलं ही मेली का काय? अगं मरणारच आहे ग. तशी सोय मी आधीच करून ठेवली आहे. तू बघच. म्हणजे नीट ऐकायचं. ह्या बादलीत साबणाचा फेस आहे. ही बादली उचलायची आणि माग कौलावर नेऊन सगळीकडे वतायची. आलं लक्षात? माझी गुडगी वरती नाही चढवणार. होय, ही सगळी नाटकं मला नाही सांगायची, तुमच्या वैदेही वहिनीला सांगायची. कळलं का? उचला बादली, नाही तर महिन्याचा पगार मिळणार नाही. पगार कट करू पगार. नाही नाही, उचला. आता बघ, साबणाच्या पाण्यावरनं कशी सळसळ सळसळ करत खाली आपटतीस ती. आता कळलं का काय गंमत आहे ते? माई, तू बघतच राहा. ही टवळी जेवढ्या जोमानं त्या कौलावर चढली आहे का नाही, तेवढ्या जोमानं खाली आदळणार आहे. मग त्याच्यानंतर जो सिनेमा होईल का नाही, तो बघा.